नमस्कार मित्रांनो, विषय लय भारी या चॅनेलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। जसे की आपणास माहीत आहे, कालच विधान परिषद निवडणूक 2024 पार पडलेली आहेत आणि या निवडणुकीत महायुतीला घवघवीत असे यश मिळालेले आहे। तरी महाविकास आघाडी यांचा एक उमेदवार पराभूत झालेला आहे। तसेच महायुतीचे 9च्या 9 उमेदवार निवडून आलेले आहेत। तरी विधान परिषदमध्ये मिळालेल्या यशामुळे आणि मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूक 2024 महायुतीचे पारडे जड झालेले आहे व महाविकास आघाडी बॅकफूटला आलेले आहे। तरी आपण या ओपिनियन पोलमध्ये बघणार आहोत, महाविकास आघाडी की महायुती कोण 2024ची निवडणूक जिंकू शकतो। त्यापूर्वी आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा। जसे की आपणास माहीत आहे, महाराष्ट्रामध्ये तब्बल 288 विधानसभा जागेवर इलेक्शन होणार आहे। यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध अपक्ष असे त्रिपक्षीय निवडणूक होणार आहे। तरी आपण बघणार आहोत या इलेक्शनमध्ये कोणाचे पारडे जड आहे ते। पहिला जिल्हा आहे अहमदनगर। अहमदनगरमध्ये महायुतीला 5 जागा तर महाविकास आघाडीला 7 जागा मिळू शकतात। दुसरा जिल्हा आहे अकोला। अकोलामध्ये 5 सीट आहेत, तेथे महायुतीला 3 जागा मिळू शकतात व महाविकास आघाडीला 2 जागा मिळू शकतात। तिसरा जिल्हा आहे अमरावती। अमरावती येथे 8 विधानसभा मतदारसंघ आहेत, तेथे महायुती 3 जागेवर तर महाविकास आघाडी 3 आणि अपक्ष 2 जागेवर निवडून येऊ शकतात। पुढचा जिल्हा आहे संभाजीनगर। संभाजीनगर येथे 9 विधानसभा मतदारसंघ आहे, येथे महायुती 4 जागेवर, महाविकास आघाडी 4 व अपक्ष 1 जागेवर निवडून येऊ शकतो। पुढचा जिल्हा आहे भंडारा। भंडारा येथे 3 विधानसभा मतदारसंघ आहे, येथे महायुती 2 व महाविकास आघाडी 1 जागेवर निवडून येऊ शकते। पुढचा जिल्हा आहे बीड। बीड येथे 6 विधानसभा मतदारसंघ आहे, येथे महायुती 3 जागेवर तर महाविकास आघाडी 3 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते। पुढचा जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा येथे 7 मतदारसंघ आहेत, येथे महायुती 3 जागेवर तर महाविकास आघाडी 4 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते। पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर। चंद्रपूर येथे 6 मतदारसंघ आहेत, येथे महायुती 4 जागेवर तर महाविकास आघाडी 2 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते। पुढचा जिल्हा आहे धुळे। धुळे येथे 5 विधानसभा मतदारसंघ आहे, येथे महायुती 3 तर महाविकास आघाडी 2 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते। पुढचा जिल्हा आहे गडचिरोली। गडचिरोली येथे 3 विधानसभा मतदारसंघ आहे, येथे महायुती 2 तर महाविकास आघाडी 1 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते। पुढचा जिल्हा आहे गोंदिया। गोंदिया येथे 4 विधानसभा मतदारसंघ आहे, येथे महायुती 2 तर महाविकास आघाडी 2 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते। पुढचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली येथे 3 विधानसभा मतदारसंघ आहे, येथे महायुती 2 तर महाविकास आघाडी 1 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते। पुढचा जिल्हा आहे जळगाव। जळगाव येथे एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहे, येथे महायुती 6 तर महाविकास आघाडी 4 व अपक्ष 1 जागेवर निवडून येऊ शकतो। पुढचा जिल्हा आहे जालना। जालना येथे 5 विधानसभा मतदारसंघ आहेत, येथे महायुती 3 महाविकास आघाडी 2 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते। पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर। कोल्हापूर येथे एकूण 10 विधानसभा मतदारसंघ आहे, येथे महायुती 3 महाविकास आघाडी 5 तर अपक्ष 2 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात। पुढचा जिल्हा आहे यवतमाळ। यवतमाळमध्ये एकूण 7 विधानसभा मतदारसंघ आहे, येथे महायुती 4 तर महाविकास आघाडी 3 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते। पुढचा जिल्हा आहे लातूर। लातूर येथे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहे, येथे महायुती 4 तर महाविकास आघाडी 2 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते। पुढचा जिल्हा आहे मुंबई सब अर्बन। मुंबई सब अर्बनमध्ये 26 मतदारसंघ आहेत, येथे महायुती 10 महाविकास आघाडी 14 तर अपक्ष 2 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते। पुढचा जिल्हा आहे मुंबई। मुंबई येथे 10 विधानसभा मतदारसंघ आहे, येथे महायुती 3 महाविकास आघाडी 7 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते। पुढचा जिल्हा आहे नागपूर। नागपूर येथे 12 विधानसभा मतदारसंघ आहे, येथे महायुती 7 तर महाविकास आघाडी 6 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते। पुढचा जिल्हा आहे नांदेड। नांदेड येथे एकूण 9 विधानसभा मतदारसंघ आहे, येथे महायुती 7 तर महाविकास आघाडी 3 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते। पुढचा जिल्हा आहे नंदुरबार। नंदुरबार येथे एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहे, येथे महायुती 2 तर महाविकास आघाडी 2 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते। पुढचा जिल्हा आहे नाशिक। नाशिक येथे एकूण 15 विधानसभा मतदारसंघ आहे, येथे महायुती 8 तर महाविकास आघाडी 6 आणि अपक्ष 1 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते।
पुढचा जिल्हा आहे धाराशिव. धाराशिव येथे एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महायुती 1 तर महाविकास आघाडी 3 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा जिल्हा आहे परभणी. परभणी येथे एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महायुती 2 तर महाविकास आघाडी 2 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा जिल्हा आहे रायगड. रायगड येथे एकूण 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे महायुती 2 जागेवर तर महाविकास आघाडी 5 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. तर पुढचा जिल्हा आहे पुणे. पुणे येथे एकूण 21 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महायुती 8 जागेवर तर महाविकास आघाडी 12 आणि अपक्ष 1 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे रत्नागिरी. रत्नागिरी येथे 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे महायुती 2 तर महाविकास आघाडी 3 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा मतदारसंघ आहे सांगली. सांगली येथे 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे महायुती 3 तर महाविकास आघाडी 5 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा जिल्हा आहे सातारा. सातारा येथे एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महायुती 3 तर महाविकास आघाडी 5 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा जिल्हा आहे सोलापूर. सोलापूर येथे एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महायुती 5 तर महाविकास आघाडी 6 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. येथे 3 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महायुती 2 तर महाविकास आघाडी 1 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा जिल्हा आहे वर्धा. वर्धा येथे एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महायुती 2 तर महाविकास आघाडी 2 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा जिल्हा आहे ठाणे. ठाणे येथे एकूण 24 विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे महायुती 10 तर महाविकास आघाडी 12 आणि अपक्ष 2 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढचा जिल्हा आहे वाशिम. वाशिम येथे एकूण 3 विधानसभा मतदारसंघ आहे. येथे महायुती 2 तर महाविकास आघाडी 1 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. तर असेच नवीन व्हिडिओसाठी आमचे चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.